मित्रांनो, समाजात चांगली प्रतिमा असलेले प्रख्यात मराठी वकील आसिम सरोदे यांची सनद 3 महिन्यासाठी रद्द किंवा निलंबित करण्यात आल्यानंतरची माझी ही प्रतिक्रिया लक्षात ठेवा. जर एखाद्या राष्ट्रातील लोकांना आपल्या व्यवहारावर, आपल्या राष्ट्रीय कारभारावर, आपल्या न्यायालयावर प्रामाणिक आणि चांगल्या चारित्र्याच्या लोकांनी नियंत्रण ठेवावे असे वाटतच नसेल, किंवा जर एखादा लोकसमूह स्वतःच बेईमानी अन्याय पसंत करत असेल, तर ईश्वर त्यांच्यावर जबरदस्तीने चांगले लोक लादत नाही. कुराणच्या सूरे राद आयत क्रमांक 11 मध्ये म्हटलेलं आहे की अल्लाह कोणत्याही समाजाची स्थिती बदलत नाही जोपर्यंत तो समाज स्वतः आपल्यामध्ये बदल घडवू आणू इच्छित नाही. यालाच एका शेरमध्ये असे म्हटलेले आहे कि खुदा ने आज तक उस कौम की हालत नहीं बदली, न हो जिसको ख्याल खुद अपनी हालत के बदलने का. मित्रांनो, पुण्यात एक सामान्य फौजदार 2 कोटीची लाच मागण्याचे धाडस करतो. सोनीपत येथे एक महिला आपल्या पतीची हत्या करून प्रेताशेजारी मेकअप करते. शेतकरी दिवसेंदिवस हलाखीत गुरफटतोय. मतदानांची मोठ्या प्रमाणात चोरी होते. ठीक निवडणुकापूर्वी बिहारच्या महिला मतदारांना 10,000ची लाच दिली जाते. न्यायालयातून न्याय दिला जात नाही, फक्त निकाल दिले जातात. अशा आपल्या प्रिय देशाच्या परिस्थितीवर विचार करा आणि तफीमुल कुराणमधील उद्धृत काही वाक्याच्या माझ्या या विश्लेषणावर चिंतन करा. स्वतः समाजाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.